आणि आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। उद्धव ठाकरेंकडे मी 1 कोटींचा चेक दिला होता, मंत्रीपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही। पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट। केसरकर माफी मागा अन्यथा छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर तुमच्या तोंडाला काळं फासू। मंत्री केसरकरांच्या ठाकरेंवरच्या आरोपानंतर चंद्रकांत खैरेंचा इशारा। उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात, उद्धव ठाकरे बिकाऊ माणूस, नितेश राणेंचा घणाघात। केसरकरांच्या आरोपांमुळे ठाकरेंच्या पैसे घेण्यावर शिक्कामोर्तब, नितेश राणे यांचं वक्तव्य। 2.5 वर्षामध्ये माढीवरून खाली न उतरणारे माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार? शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। तर या दाढीत तुमच्या खूप नाडे आहेत, मला बोलायला लावू नका असं म्हणत शिंदेंचा ठाकरेंना गर्भित इशारा। लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांची फडणवीसांसोबत चर्चा, तर सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काल भेट, राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल, कुटुंब आणि निकटवर्तीयांचाही संवाद नाही। 2 फेब्रुवारीला सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचं ट्विट। संभाजीराजेंना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनंतर राजे नॉट रिचेबल। संभाजीराजे छत्रपतींसोबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा नाही। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सर्वांनी शाहू महाराजांचा त्यांना निवडून द्यावं, संजय राऊतांचं महाविकास आघाडीसह महायुतीमधल्या पक्षांनाही आवाहन। छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। तर शाहू महाराज यावेळी महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची पटोलेंची माहिती।